मीन्स मी जेव्हा इथे आलो होतो ना, ते फक्त म्हणजे 15 ते 20 टेबल होते. आज तुम्ही पाहू शकता इथे जवळपास 70 ते 80 टेबल आहेत. सकाळ आणि संध्याकाळ पकडून तर 100 मुलं बसतात. प्रशांत रोकडे सर 2011 साली ज्यावेळेला UPSC क्लिअर झाले, ते अमरावतीतून आंबेडकरी समाजातून UPSC क्लिअर करणारे पहिले कॅन्डिडेट होते आणि त्याच्यामुळे आंबेडकरी जे विद्यार्थी होते ते त्यांच्याकडे जरा आशेने बघायला लागले. मला प्रत्यक्ष म्हणजे अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते तो चौक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इरविन चौक. तर तिथे आमची भेट झाली. सरांनी म्हटलं की सुरेनभाऊ, मला ते सुरेनभाऊ म्हणतात, माझ्यापेक्षा लहान आहेत त्याच्यामुळे ते मला सुरेनभाऊ म्हणतात. आपल्याला म्हणे एक मीटिंग लावायची आहे तर तुम्ही थोडासा पुढाकार घ्या. साहेबांनी कन्सेप्ट सांगितलं की आपल्याला काहीतरी समाजाला द्यायचं आहे, जसं मला काहीतरी मिळालं. प्रशांत सरांची संकल्पना होती की अभ्यासिका सुरू करायची म्हणून, पण त्यांचा जे अभ्यासिकेचं नाव जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ठेवायचं असं ठरलं होतं. तर सुरेन मेश्राम जे कोऑर्डिनेटर आहे अभ्यासिकेचे, त्यांनी असं ठरवलं की बा आपल्या इथं महात्मा फुले लायब्ररी अगोदरच होती बा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाव न देता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका नाव दिलं तर कसं राहील. डॉक्टर आंबेडकर ज्यांना आपले गुरु मानायचे म्हणजे महात्मा फुलेंना, मग महात्मा फुलेंना आपण जर गुरु मानतो आहे तर त्यांच्या नावाने आपण हे केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका, जेणेकरून लोकांना हे वाटायला नको की हे फक्त बुद्धिस्ट समाजाच्या लोकांसाठीच कार्य करत आहे. म्हणून आम्ही एक सर्वसमावेशक असं नाव की राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका असं त्याला नाव निवडलं. अभ्यासिका चालवायची म्हणजे कुठल्या तत्त्वावर चालवायची, तर पे बॅक टू सोसायटी, त्या माध्यमातून हे आलं. तर आम्ही ठरवलं की आपण प्रत्येकाने आपल्या कमाईचा 20वा भाग आपण द्यायचा आणि त्याच्यातून ही अभ्यासिका निर्माण करायची आणि त्या पद्धतीतून आम्ही ही अभ्यासिका निर्माण केली. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका का ये अपना भवन नहीं है. यह अभ्यासिका यहाँ किराए के भवन में चल रही है. संगमनेरच्या वसतिगृहामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब जातात आणि तिथं मग ते तिथले जे समन्वयक आहेत ते बाबासाहेबांना सांगतात की आम्ही वसतिगृह चांगल्या पद्धतीने चालवलेलं आहे. परंतु बाबासाहेब त्यांना विचारतात की तुम्ही या विद्यार्थ्यांना मदत करता, हे विद्यार्थी समाजाकरता काही करतात का. बाबासाहेब त्या ठिकाणी हे सुद्धा सांगतात की तुम्ही समाजाकरिता काय केलं पाहिजे. फार काही नाही, तर समाजाला पेबॅक दिला पाहिजे. मैं एक खुशहाल थोड़ा सामने आओ. सिर्फ 2 एग्जाम्पल देके मैं फिनिश करूंगा. ये लड़का एक बिल्डिंग के कंस्ट्रक्शन में गार्ड था. वो गार्ड था तब हम इसको लेके आए थे अभ्यासिका में. उसके बाद इसको 2 नौकरियां लगी. 2 नौकरियां लगने के बाद इसने इसके गांव में सालेबर्डी और शाहपुर, यहाँ पे इसने अपने 3 महीने की सैलरी से, पहले 3 महीने की सैलरी से 2 अभ्यासिकाएं खोली जहाँ 17 लड़के पढ़ते. उसके बाद इसने जब शादी की तो कोई रिचुअल नहीं किया, सबको संविधान की कॉपी प्रेजेंट किया और एक अभ्यासिका का इनॉग्रेशन किया. 5, 4, 3, 2, 1, 0. जगात मोठी क्रांती करून भारताचा गौरव वाढविणाऱ्या इस्रोमध्ये जाण्याचा तुझा RJPA शहापूर ते इस्रो बेंगलोरपर्यंतचा प्रवास कसा होता. मी सुरेखा किसनाबाई कवळूजी सेलोकर, राहणे शहापूर, तहसील जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून माझे शिक्षण 7 वर्षापूर्वीच पूर्ण झाले होते. त्यानंतर माझ्यावर अशी काही वाईट परिस्थिती आली होती आणि मी जीवनाच्या अशा मोडवर आले होते की मी पूर्णपणे शून्य झाले होते, हतबल झाले होते. पण या शून्यातून वर येण्यासाठी मला परत या पुस्तकांचा सहारा घेण्याची वेळ आली होती. म्हणून
म्हणून मी RJPA शहापूर येथे भेट देण्याचे ठरवले व तिथूनच माझ्या नवीन कठीण वाटचालीची सुरुवात झाली. अभ्यास करीत असताना मला भरपूर अडचणी आल्या. म्हणजे मनात खूप नकारात्मक विचार यायचे, खूप. आणि असं वाटायचं की अभ्यास सोडून द्यावा, जीव द्यावा, एकदाचं काय येते या त्रासातून पूर्णपणे मुक्त व्हावे. परंतु त्यावेळेस RJPA शहापूर टीमने मला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. याचे फळ म्हणून माझे सिलेक्शन इस्रो SDSC शार, इस्रो URSC बँगलोर, इस्रो IRS देहरादून येथे झालेले असून मी सध्या इस्रो URSC बँगलोरला कार्यरत आहे. या संपूर्ण यशाचे श्रेय मी फक्त आणि फक्त RJPA शहापूर टीमलाच देते व मी या सर्वांची ऋणी असून सर्वांचे मनपूर्वक आभारही मानते. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. बरेच विद्यार्थी दरवर्षी मुलांना उत्साहित करण्यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम करायचा. त्या कार्यक्रमामध्येही प्रशांत रोकडे सरांना आम्ही गेस्ट म्हणून आणलं आणि त्याच कार्यक्रमामध्ये एक गाण्याचा कार्यक्रम होता आणि लोक भाषणांपेक्षा गाण्याच्या कार्यक्रमामुळे जास्त होते आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रशांत रोकडे सरांना अर्ध्यात भाषण सोडून परत जावं लागलं. आम्हाला ते बरं नाही वाटलं आणि आम्ही 2 दिवसानंतर ते कमिशनर असताना त्यांच्या चेंबरला गेलं आणि त्या चेंबरमध्ये अशी चर्चा झाली आणि त्या 20 मिनिटात ज्यांनी ते शब्द बोलले, समाजाची चळवळ आणि समाजाला काय देणं आहे. कसं आहे, बहुजनांच्या सामाजिक चळवळीबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं, मुळात सामाजिक चळवळ काय, तर सामाजिकदृष्ट्या ज्यांना नाकारल्या गेलेलं आहे अशा समूहाला सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे, या सगळ्या बहुजनांच्या सामाजिक चळवळी अगदी फुल्यांपासून तर आजपर्यंत जर आपण पाहतोय तर त्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक टप्प्यावर बहुजनांना आपल्या हक्कासाठी, आपल्या शिक्षणासाठी, आपल्या अधिकारांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करावं लागले. पोस्ट आंबेडकरी मुवमेंट जर म्हटलं तर त्यामध्ये हे चळवळ आहे, संपूर्ण चळवळ. या संपूर्ण चळवळीचा कॉमन जर आस्पेक्ट पाहिला तर असं लक्षात येते की ती सगळी प्रतिक्रियावादी, एव्हरीथिंग इज रिॲक्शनरी. पहिल्यांदा अभ्यासिकेचं उद्घाटन अमरावतीमध्ये झालं. अमरावतीमधून मग धामणगावमध्ये डॉक्टर प्रशांत रोकडे सर आणि त्यांचे काही मित्र आमच्या धामणगावमध्ये आले. या चळवळीमध्ये युवकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हाताला काम मिळावं अशा प्रकारची काहीतरी चळवळ आपण निर्माण करायला पाहिजे, ही संकल्पना आमच्या संघटनेच्या समोर ती मांडली. आणि आम्हाला ही जी संकल्पना आहे ती संकल्पना अतिशय उपयुक्त वाटली आणि उपयुक्त असल्यामुळं आम्ही सर्वांनी त्या विषयावर मग चर्चा केली की ही आपण युवकांच्या हिताची जर चळवळ आहे तर आपण या चळवळीला सहकार्य किंवा सहयोग द्यायला पाहिजे. सन 2013 साली अमरावती जिल्ह्यामध्ये आदरणीय प्रशांत रोकडे सर IRS यांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे एक छोटंसं रोपटं लावलं होतं. त्याचं बीज प्रत्येक जिल्ह्यामध्येच नव्हे तर इतर राज्यातही पेरलं गेलं. मला खरोखरच आजचा क्षण हा स्वप्नवत वाटते की आम्ही असं ठरवलं होतं की काय होते की आपण कोणतीही चळवळ, कोणतीही ऑर्गनायझेशन, कोणतीही संघटना सुरू करतो तेव्हा ती करतो आपण नॅशनल लेव्हलवरची. उद्देश असतात इंटरनॅशनल, सदस्य असतात त्याचे त्या कॉलनीच्या पुरते पण नसतात आणि मग तो जो लॉस होतो ना, तो लॉस लोकांना समजत नाही, तो लॉस समाजाचा लॉस होतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही ठरवलं की आपले रिसोर्सेस जे आहे ते मर्यादित आहे. ते रिसोर्सेस आपण केवळ अमरावती जिल्ह्यापुरते वापरायचे आणि एक चांगलं आदर्श मॉडेल आपण उपलब्ध करायचं. परंतु हे आदर्श मॉडेल उपलब्ध करताना आमच्या असं लक्षात आलं की याची गरज अनेक ठिकाणी आहे. मग वेगवेगळ्या ठिकाणातून मागणी व्हायला लागली आणि हळूहळू ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सुरू करायला लागलो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका चळवळीने अनेक मुलांना स्वतःच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ही चळवळ फक्त मुलांना नोकरदार बनवत नाही
तर त्यांना शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा वारसदार बनवते. आणि मी शुद्धोधन गराटकर त्यापैकीच एक आहे की एका वीटभट्टी मजुराच्या मुलाला या RJP चळवळीने एक नोकरदार बनवलं आणि माणूस म्हणून जगण्यास प्रेरित केलं. आधीच्या काळामध्ये हे विहार म्हणजे ज्ञानाचंच केंद्र होतं आणि आधीच्या काळामध्ये विहाराचं जे भूमिका होती ते लोकांना ज्ञान पुरवायची होती. मैं हाइड्रोजियोलॉजिस्ट हूँ, कारण हम पानी की तलाश में लोगों को पानी की समस्या दूर करने के लिए गांव-गांव में दौरे करते हैं। तो उसी दौरान मुझे धुक्काले के समय में वीरान से गांव में पड़े हुए विहार दिखाई देते थे, जिससे मुझे कल्पना आई कि हमारी ये जो निःशुल्क अभ्यास संस्कृति RJP के माध्यम से चल रही है, क्यों ना इसको हम लोग एग्जिस्टिंग स्ट्रक्चर जो वीरान और उसाड़ पड़े हैं उसमें क्यों ना हम अपनी अभ्यासिका चलाएं, जो हमारी सालों से चली आ रही प्राचीन संस्कृति जैसे नालंदा विश्वविद्यालय, उसी कदमों पर चलते हुए हमने हमारी अभ्यासिका में जहाँ विहार वहाँ अभ्यासिका ऐसी मुहिम की शुरुआत करने की सोची। और मेरे इस आइडिया को सभी ने बहुत हाथों हाथ लिया और हमने नए सिरे से एग्जिस्टिंग स्ट्रक्चर जो विहार होते हैं गांव-गांव में उनकी समितियों को जाकर कन्विंस किया और आज हमारे 66 अभ्यासिकाएँ जो पूरे महाराष्ट्र में चल रही है उसमें से आधे से ज़्यादा अभ्यासिका बिहार में शुरू है। राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ही एक शैक्षणिक चळवळ आहे आणि विहार तिथे अभ्यासिका हा खूप मोठा उपक्रम आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेला धम्मदानाच्या स्वरूपात जो निधी मिळतो तो निधी आणि होणारा खर्च यामध्ये आपण कशा प्रकारची पारदर्शकता बाळगता? एक सवय लागून गेली प्रत्येक कोऑर्डिनेटरला की बुवा दर महिन्याला आपल्या पगारातला 5वा हिस्सा RJPसाठी द्यायला सवय लागलेली आहे. पण एखाद्याच्या घरी मृत्यू झाला, मयत झालं, कोणाचा वाढदिवस आहे, असेही लोक आता न मागता कोणालाही वर्गणी मागायची गरज नाही. RJPचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणाला वर्गणी मागत नाही आणि कोणत्या विद्यार्थी आमच्या इथे शिकायसाठी अभ्यास करायसाठी त्याच्याकडून 1 रुपयाही घेतला नाही जात. व्हॉट्सअपवर आम्ही मेसेज पाठवतोच, दर महिन्याचा हिशोबही पाठवतो, पण वर्षाची एक मीटिंग होते ना 15 एप्रिलला, तर त्या दिवशी आम्ही पूर्ण वर्षाचा हिशोब या वर्षी या महिन्यात एवढे पैसे जमा झाले या वर्षात आणि एवढे या महिन्यात एवढे खर्च झाला आहे, पूर्ण वर्षाचा खर्च, पूर्ण वर्षाचा आलेलं दान, असं पूर्ण हिशोब शेवटी वर्षाच्या 15 एप्रिलला आपण सगळ्या कोऑर्डिनेटरसोबत मांडतो. सामान्य अभ्यासिका आणि RJP अभ्यासिका यांच्यामधील नियम आणि शिस्त यामध्ये नेमका काय फरक आहे? जनरल लायब्ररीमध्ये काय होतं की विद्यार्थी तिथे जातो, त्याचं पुस्तक काढतो, वाचतो, त्याचं मंथन करतो पुस्तकाचं, त्याच्यानंतर तो नोकरीला लागू किंवा आणखी काही लागू तेवढ्यापुरतं त्याचं अटॅचमेंट राहतं त्या लायब्ररीबद्दल. पण अभ्यासिकेमध्ये बेसिक असं आहे की तो विद्यार्थी जेव्हा येतो सुरुवातीलाच त्याचा इंटरव्ह्यू अशा प्रकारे घेतला जातं की तो होतकरू आहे, कसा आहे, काय आहे हे आधीच पाहायला जाते. म्हणजे बाकीच्या लायब्ररीसारखं कसं आहे, कुठलाही विद्यार्थी गेला तो तिथे जॉईन होऊन जातो आणि मंथली पैसे देऊन आपला अभ्यास करतो. त्याचं काय मोटिवेशन आहे, काय आहे, कोणाला काही माहीत राहत नाही. नुसता तो विद्यार्थी आला आणि अभ्यास केला आणि तो निघून गेला त्याला काही अर्थ राहत नाही. मी सुरुवातीच्या 50 विद्यार्थ्यापैकी आहे की जिथून कलोती नगर अभ्यासिका ही सुरू झाली होती. मी ॲडमिशन घ्यायला गेलो, मला लगेच ॲडमिशन मिळाली नाही, तर माझा फॉर्म भरून घेण्यात आला, माझी इंटरव्ह्यू घेण्यात आली आणि मला विचारण्यात आलं की तुझी समाजाप्रती काय उत्तरदायित्व राहणार आहे. आणि हा एक माझ्यासाठी वेगळा अनुभव होता. तिथे रोज सकाळी वंदना व्हायची, 22 प्रतिज्ञा घेतल्या जायच्या आणि त्यामुळे एक आंबेडकरी विचार सकाळपासूनच आपल्या मनामध्ये रुजायला लागतो. मला जे तिथे वातावरण मिळालं त्यामुळे मी जवळपास 6 महिने अभ्यासिकेमध्ये होतो आणि 6 महिन्यात मी जवळपास 8 एक्झाम क्लिअर केल्या होत्या
आणि 3 ठिकाणी माझं फायनल सिलेक्शन झालं होतं, जसं NICLमध्ये, RBIमध्ये आणि IBPS PO म्हणून. आणि शेवटी मी RBI जॉईन करण्याचा निर्णय घेतला. RBI जॉईन करायच्या आधी जो काही इंटरव्ह्यूचा पार्ट होता, तर त्यासाठी पण मला सिनियर कोऑर्डिनेटरची फार मदत झाली. माझी मॉक इंटरव्ह्यू तिथे घेण्यात आली आणि त्यामुळे जेव्हा मी इंटरव्ह्यू फेस करायला गेलो, ज्या पण इंटरव्ह्यू मी दिल्या, तर तिथे मी कॉन्फिडंटली बोलू शकलो, कारण की एक माझी तयारी अभ्यासिकेमार्फतच होत होती. RGPAची चळवळ ही मुख्यतः 3 पिलर्सवर काम करत आहे. पद, प्रचार आणि प्रतिष्ठा. पद. RGPAच्या कार्यकारिणीमध्ये, बैठकीमध्ये कुठल्याच व्यक्तीच्या कुठल्याच पदाला महत्त्व नाही आणि त्याला कुठलं पद दिला पण जात नाही. प्रचार. RGPAचा विद्यार्थी हाच आमच्या RGPAच्या कार्याचा आणि या चळवळीला गतिमान करण्याचा, प्रचार करण्याचा एक माध्यम आहे. तो आपल्या गावामध्ये जाऊन, समाजामध्ये जाऊन RGPAच्या चळवळीला प्रचार करतो. प्रतिष्ठा. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक समन्वयक हा आपल्या कार्यामध्ये प्रतिष्ठित नागरिक आहे, पण तो त्याग, समर्पण आणि निष्ठेच्या भावनेने RGPAमध्ये एक सामान्य कार्यवाहक म्हणून, एक समन्वयक म्हणून काम करतो. ग्रॅज्युएशन करत असताना माझ्या मनात आधीच हे होतं की मला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे म्हणून. आणि त्याचं मागचं कारण म्हणजे मी ज्या एरियातून येतो ते एरिया एक स्लम एरिया आहे, राहुल नगर म्हणून त्या एरियाचं नाव आहे. मी नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच अभ्यासिका म्हणजे पाहायला सुरुवात केली. मी खूप साऱ्या नागपूरमध्ये खूप साऱ्या अभ्यासिका सर्च केल्या. जिकडे पण जातो सगळीकडे फीज होती, पण माझ्यापाशी 50 रुपये पण द्यायला त्यावेळेस पैसे नव्हते राहत. त्यामुळे मी अशी एखादा प्लेस बघत होतो जिथे आपला अभ्यास होईल आणि ते सगळं निःशुल्क राहील. आमच्याकडे आमचे त्रिशूल बुद्ध विहार आहे, तिथे एक भंतेजी असायचे, प्रज्ञानंद भंतेजी. तर त्यांनी मला एक गाईड केलं की बा एक विहार आहे, तिथे एक अभ्यासिका स्टार्ट झाली म्हणून ती निःशुल्क आहे म्हणून, तर तुला तिथे जायला पाहिजे म्हणून. मग सोबत सरांच्या माध्यमातून मला इथे ॲडमिशन मिळाली आणि ॲडमिशन मिळाल्यानंतर जो इथचा अभ्यास करायचा जो एक वातावरण होतं ते खूप एक सांगता नाही येत अशा टाईपचं होतं. कारण इथे येऊन एक शांत वातावरण, बाकी सगळे विद्यार्थी अभ्यास करायचे किंवा सामाजिकरित्या आपण कसं समोर जावं ते ही चळवळ एक निर्माण झाली आणि ही चळवळ आता पण सुरूच आहे. म्हणजे मला जो एक्सपिरियन्स आहे इथल्या या अभ्यासिकेचा हा असा आहे की एक तर सेल्फ कॉन्फिडन्स जो तुम्ही स्वतः डेव्हलप करता अभ्यास करून. दुसरी गोष्ट अशी की तुमचं जे सराउंडिंग आहे, जे RGPA तुम्हाला प्रोव्हाइड करता या अभ्यासिके थ्रू, त्यातनं एक वस्तू मला जी मिळाली आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट अशी की नाही मॅडम तुमचं होत नाही आहे ना, तरी ते तुम्हाला सांगणार की नाही मॅडम तुमचं हे होईल, तुम्ही अभ्यास करत राहा, तुम्ही कंटिन्यू राहा, तुमच्या अभ्यासाची गती बरोबर आहे, तुम्हाला थोडासा वे चेंज करायचा आहे आणि ते गायडन्स सुद्धा विद्यार्थी करतात. जेव्हा अभ्यासिकेचा आम्ही विचार करतो तर जेव्हा अभ्यासिकेच्या काही ध्येय धोरणाच्या संदर्भामध्ये आम्हाला काही चर्चा करायची असते तेव्हा आम्ही सामूहिकपणे या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करत असतो. यावेळेला आम्ही असं नाही की बाबा एकट्याने कुठलं तरी डिसिजन घेतलं आणि मग त्याच्यावरती इम्प्लिमेंट केलं असं होत नाही. तर सामूहिकपणे कुठल्याही याच्यामध्ये डिसिजन घेण्याची प्रथा या राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या चळवळीमध्ये आहे. जानेवारी ते 29 जानेवारी 2023 या दरम्यान भारतातली सर्वात पहिली अभ्यास यात्रा या अभ्यासिकेच्या माध्यमातून काढण्यात आली. अभ्यासात करताना या लोकांचा जो प्रतिसाद होता तो एक अविस्मरणीय आहे. म्हणजे कितीही दिवस गेले तरी त्यातले जे प्रसंग आहेत ते माणूस काही विसरू शकत नाही. जो या अभ्यासिकेतून लागते तो एक नवीन अभ्यासिका ओपन करण्यासाठी प्रयत्न करते की मी या अभ्यासिकेतून लागलो, मला लोकांनी मदत केली, मी आता सबळ झालेलो आहे, माझ्याकडे पैसा यायला लागलेला आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, मी आता हा बुद्धी, हे वेळ, हा पैसा मी माझ्या समाजासाठी दिला पाहिजे, ही भावना या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. आणि ह्या विद्यार्थ्याचा फार मोठा वाटा या अभ्यासिकेच्या वाटचालीमध्ये आहे.
या अभ्यासिकेतून जो विद्यार्थी तयार होतो, तर कन्सेप्ट अशी होती की आपल्याला इथले विद्यार्थी जे आहेत ते नुसते नोकरीवर लागावे हा उद्देशच नव्हता. नोकरीवर तर लागतीलच, आपल्या समाजातील अनेक लोक मोठमोठ्या नोकऱ्यांवर आहेत सुद्धा, परंतु या अभ्यासिकेतून निघणारा विद्यार्थी संस्कारी निघावा. कारण बाबासाहेबांनी ज्ञानापेक्षाही जर सगळ्यात जास्त महत्त्व जर कशाला दिलं असेल तर शीलाला दिलेलं आहे. शील म्हणजे सदाचार. बाबासाहेब म्हणतात की ज्या व्यक्तीमध्ये शील असेल, सदाचार असेल, तोच माणूस समाजाचं भलं करू शकते. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ज्या थोर पुरुषांच्या जयंती असतात, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी भाषण दिलंच पाहिजे, 2 शब्द बोललेच पाहिजे, त्यांना संचालन केलंच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला मी बोलतं करतो, त्याचं चुकत असेल तर त्याला शिकवतो, ज्याला बोलताच येत नाही त्याच्यातून ते तयार करून घेतो. आणि त्याची वागणूक जर आपल्याला व्यवस्थित वाटत नसेल तर त्या वागणुकीमध्ये काही सुधारणा करता येईल का, त्या दृष्टीनं सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. ॲज अ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मी एज अ मॉडर्न स्टुडंट होतो, ज्याला समाजाबद्दल काहीही माहिती नव्हती. जेव्हा मी या अभ्यासिकेमध्ये आलो, आधी थोडा इंट्रोवर्ट होतो, इथे आलो इथे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत गेल्या, जेणेकरून मला समोर येऊन बोलावं लागलं. थोडं मी एक्स्ट्रोवर्ट आणि स्टेज डेअरिंग, कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि सोबतच तो कॉन्फिडन्स मला अभ्यास करण्यामध्ये पण यूज झाला. आप और आपका परिवार लंबे समय से आरजीपी अभ्यासिका परिवार से जुड़े हो. आरजीपी अभ्यासिका परिवार की ओर से आपको विदेश शिक्षा को लेकर किस प्रकार की सहायता प्राप्त हुई? मैं तो बहुत छोटी थी, मैं 10th में थी जब ये अभ्यासिका का काम शुरू किया था, और तभी से मेरे दोनों मम्मी पापा जुड़े हुए हैं अभ्यासिका से. हम भी जुड़े थे, हम सब जगह जाते थे. अभ्यासिका की ही वजह से मैं आज दुनिया के 14th बेस्ट कॉलेज आईवी लीग कॉर्नेल यूनिवर्सिटी से ग्रेजुएट हुई हूँ. उनकी वजह से, उनकी फाइनेंशियल हेल्प की वजह से और उनकी ही डायरेक्शनल हेल्प की वजह से, जिसकी वजह से मुझे पता चला कि हमारे लिए स्कॉलरशिप्स है, हम लोग इंटरनेशनली जाके पढ़ सकते हैं, उसी की वजह से मैं आज यहाँ तक पहुँची हूँ. आरजीपी अभ्यासिकेद्वारे दिनांक 10 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान राबविण्यात येणाऱ्या प्रेरणा पर्वाचे स्वरूप काय? राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या वतीने 10 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान आपण महापुरुषांचा जयंती समारोह साजरा करत असतो. 10 एप्रिलला आपण सम्राट अशोकांची जयंती साजरी करत असतो. 11 एप्रिलला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी विद्यार्थी कार्यक्रम आयोजन करत असतात. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस रॅलीचं आयोजन केल्या जाते. 12 तारखेला 14 तास निरंतर अभ्यासाचा हा एक उपक्रम राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व अभ्यासिकेमध्ये आयोजित केला जातो. त्यानंतर 13 एप्रिलला विद्यार्थी ते सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करीत असतात. त्यानंतर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजे इरविन चौकामध्ये एक स्पर्धा परीक्षेचा स्टॉल लागला जातो व त्या स्टॉलमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन दिले जाते. 15 एप्रिलला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या वतीने एक समारोपीय कार्यक्रम असतो. त्या समारोपीय कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी वर्षभरामध्ये विविध कार्यालयामध्ये विविध पदावर लागलेले असतात त्यांचा गुणगौरवचा कार्यक्रम आपण आयोजित करीत असतो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ही भविष्यामध्ये विश्वविद्यालय व्हावी. विश्वविद्यालयामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे कोर्सेस चालतात, ज्या प्रकारे वेगवेगळ्या पदव्या घेऊन लोक बाहेर पडतात, त्याच प्रकारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका किंवा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले विश्वविद्यालय ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्या युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडणारी मुलं ही इतकी प्रतिभावान असावी की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या लोकांनी कामं करावीत.
UPSCची परीक्षा आपल्यासाठी सहज होती की त्यामध्ये सुद्धा संघर्ष होता? हा प्रश्न की UPSCची परीक्षा सहज म्हणजे सहज तर UPSC कधीच कोणासाठी राहत नाही. मुळात याची संरचनाच अशी आहे की ही अत्याधिक कठीण असली पाहिजे. कठीण असणं आणि अशक्य असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. कठीण आहे पण शक्य आहे. अमरावतीमध्ये खास करून असं होतं की बाबा जर तुम्हाला सहज एखादी गोष्ट भेटत असेल तर कठीण गोष्टीच्या मागं का लागता. पण थोडासा माझ्या पर्सनॅलिटीचा माझ्या स्वभावाचाही हा एक दोष म्हणावा की पॉझिटिव्ह बाब मला कळत नाही की एखाद्या वेळेस एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्णत्वास जाईपर्यंत मी स्वतःला झोकून देतो आणि UPSC करणं हे ठरवलं होतं. परंतु अचानक 2006 मध्ये माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही अशा घडामोडी घडल्या की ज्यामुळे मला काही अंशी किंबहुना भरपूरच मोठ्या प्रमाणात माझा अभ्यासाकडून दुर्लक्ष झालं आणि माझं लग्न झालं. माझं लग्न झाल्यामुळे मला त्यावेळेस नोकरी नव्हती आणि नोकरी नसताना मी लग्न केलेलं आहे. आईवडिलांच्या भरोश्यावर माझं लग्न मी केलेलं आहे. अशा वेळेस मला सतत एका दबावाखाली राहावं लागत होतं. माझ्या डोक्यामध्ये नेहमी एक प्रश्न असायचा की मी लग्न तर केलेलं आहे, आता मी या माझ्या पत्नीला कशा प्रकारे सामाजिक सन्मानासहित आर्थिक स्वतंत्रता प्राप्त करून देऊ शकतो. ते तेव्हाच शक्य होतं जेव्हा मला एखादी नोकरी असेल. त्यावेळेस UPSC थोड्या प्रमाणात माझ्या आयुष्यामधून डायल्यूट झालं आणि नोकरी याचा प्राधान्यक्रम सुरुवातीला आला आणि मग त्या नोकरीच्या शोधार्थ मी वेगवेगळे रस्ते धुंडाळू लागलो. कधी मला वाटायचं की कोचिंग क्लास काढावं, कधी असं वाटायचं की क्लर्कची परीक्षाही दिली तरी चालेल, कधी असं वाटायचं की विद्यापीठात शिकवावं. रोज लोक नवनवीन सल्लेही द्यायचे आणि ते सगळे त्यावेळेसच्या माझ्या मानसिक स्थितीवर परिणाम करणारे होते. माझा आत्मविश्वास कमी नव्हता झाला, परंतु आत्मविश्वास कमी न झाला हे जरी मी एका पातळीवर बोलू शकतो, पण जीवनाच्या वास्तविकतेला मला सामोरं जावं लागत होतं आणि वास्तविकता ही होती की मी आता विवाहित होतो, मला अर्थार्जनाची आवश्यकता होती आणि त्यासाठी नोकरी ही प्राथमिकता होती, जरी स्वप्न माझं UPSC होतं. अरे किती दिवस अजून? लग्न झालंय तुझं, बाकीचे ऑप्शन्स आहेत ना, ते कर. हातात आलेले ऑप्शन सोडू नको. काय ठेवलंय यात? आतापर्यंत चांगला सेटल झाला असता, टेन्शन फ्री असता, पण काय ते UPSC. अरे का करणार आहेस UPSC? नाही होणार तुझ्यानी ते. रिस्टार्ट. लग्न झाल्यामुळे माझी प्राधान्यक्रम नोकरी होती, UPSC नव्हतं. हे जे माझ्या डोक्यातलं भूत होतं हे मी थोडंसं आता बाजूला ठेवलं आणि स्वतःला कुठेच न डगमगता पुन्हा एकदा सगळं बस्तान बांधलं, पुण्याला गेलो आणि नव्यानं अभ्यासाला सुरुवात केली. लक्षात आलं की काही गोष्टी मागं पडलेल्या आहे, आत्मविश्वास थोडाफार डगमगलेला आहे आणि आपण हो किंवा नाही या जेव्हा प्रश्नाच्या मध्ये मी उभा होतो तेव्हा मला स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारा, स्वतःला मोटिवेट करणारी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे मी स्वतः. मेरा नाम विकास अलावत है. मैं यहाँ पे सुपरिटेंडेंट हूँ कस्टम्स डिपार्टमेंट में, GST डिपार्टमेंट में. अभी हम एंटी इवेजन ब्रांच है, जैसे एनफोर्समेंट होती है हमारी डिपार्टमेंट की, उसमें हम काम कर रहे हैं. करियर की शुरुआत मैंने मुंबई से ही की थी अपनी 97 से. डॉक्टर प्रशांत रोकड़े साहब के साथ अभी हम बहुत ही कम समय से जुड़े हुए हैं, लेकिन अभी आए थे हमारे पास ये. लेकिन के साथ काम करने का जो हमें फ्रीडम मिला है, जैसा एक ऑफिसर हम चाहते थे कि जितना इनसे हमें स्ट्रेंथ मिलता है, गाइडेंस मिलता है, मोटिवेशन मिलता है, 24/7 अवेलेबल रहते हैं हमारे लिए, चाहे हमारा कोई पर्सनल इशू हो, ऑफिस का इशू हो, तो उसके लिए वो एक फीलिंग रहती है कि मन में अगर कहीं हम बाहर काम पे जा रहे हैं, हमारा काम भी ऐसा ही है, तो उसमें हमें ये रहता है कि हमारे पीछे कोई खड़ा है, स्टैंड लेगा हमारे लिए. तो वो फील आ जाती है मन में कि अब हम किसी का ज़्यादा स्ट्रेस नहीं लेते, टेंशन नहीं लेते. मेरा नाम कुलविंदर सिंह चौहान है. मैं GST डिपार्टमेंट में इंस्पेक्टर के पद पर कार्यरत हूँ. मेरा नाम नितिन कादाना है. मैं एंटी इवेजन में इंस्पेक्टर हूँ यहाँ पे. मेरा नाम भरत सिंह है. मैं दिल्ली वेस्ट एंटी इवेजन में इंस्पेक्टर के पद पे कार्यरत हूँ. डॉक्टर प्रशांत रोकड़े सर हमारे जॉइंट कमिश्नर हैं. अभी लगभग 3-4 महीने से सर के साथ में काम करने का मौका मिला.
और सर के नेतृत्व में जो हमने इतना अच्छा इन 3-4 महीनों में काम किया है, वो शायद ही किसी ऑफिसर के साथ पहले इतना अच्छा हमें नेतृत्व मिला हो। आता 10 वर्षानंतर, दशकपूर्तीनंतर सुद्धा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेतली सर्व टीम त्याच दिशेने कार्यरत असतील निश्चितच, परंतु समाजसुद्धा पुन्हा त्याच गोष्टी आमच्याकडून अपेक्षित ठेवतील असं मला वाटत नाही. काळ बदलत असतो, स्थिती परिस्थिती बदलत असते. एक कार्यक्रम नियोजित केला होता, तो कार्यक्रम अतिशय उत्साहानं उत्कृष्टपणे चालवत आहे लोक. आता त्याच एका अजेंडावर संपूर्ण दिशा ठरलेली असणार नाही. ती झाली सामाजिक पातळीवरची, सामाजिक संचित निर्माण करणारी संघटना. परंतु आज जेव्हा जग पोस्ट ग्लोबलायझेशन आपण पाहतो, तेव्हा जगभरामध्ये आर्थिक बदलाचे जे वारे वाहत आहे आणि त्याची गती आणि तीव्रता ही अतिशय व्यापक आहे. तिथे आंबेडकरी समूह कुठे आहे? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 4 PhDपैकी 2 PhD ह्या अर्थशास्त्रात होत्या आणि त्या अर्थशास्त्रातल्या ई किंवा अर्थशास्त्रातला इकॉनॉमीतला ई, अर्थशास्त्रातला हा माझ्या समाजातल्या लोकांना किती समजला आहे आणि किती समजून कुठपर्यंत पोहोचला आहे याचं आकलन करण्याची आज गरज आहे. आणि त्यासाठी आता वेलफेअर इकॉनॉमीची एक नवी दिशा, नवी चळवळ संपूर्णपणे आज अमरावतीमधून सुरू होत आहे. त्या सगळ्या लोकांशी मी एकत्रितपणे काम करतो आहे. मला हे समजत नाही की आपण गरीब का, म्हणजे आपला समूह, आंबेडकरी समूह हा गरीब का आहे. याचं जेव्हा खोलवर विश्लेषण करतो तेव्हा असं लक्षात येतं की गरीब असण्यामागचं कारण आहे मानसिक दारिद्र्य. आपण मोठं होऊ शकतो, श्रीमंत होऊ शकतो, किंवा श्रीमंत हा काही निकष नाही आहे, परंतु आपली स्थिती, आरोग्य चांगलं, चांगली शिक्षण, चांगली राहण्याची स्थिती, चांगले कपडे आणि दैनंदिन जगण्यामध्ये कुठलीही आपली वाताहत नसावी, किमान एवढं आयुष्य तरी आपल्या वाट्याला असण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि तो अधिकार सातत्यानं एका समूहाला नाकारण्यात आलेला आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या वाट्याला तो आलेलाच नाही आहे. तो वाट्याला न येण्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ असले तरी त्यांना मानणारा समूह अर्थशास्त्रातला समजून घेत आहे का? आणि तो नसेल तर आता आंबेडकरी समूहाला आर्थिक आंदोलनाची आवश्यकता आहे. हे आर्थिक आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं आर्थिक लोकशाही प्रदान करणारं, तथागताची असलेली वेलफेअर इकॉनॉमी, सर्वांसाठी असलेलं सर्वसमावेशक आर्थिक समानता ही प्रस्थापित करणारं असणार आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेने जी सामाजिक पातळीवर योगदान दिलं, त्याच सगळ्या समूहातल्या लोकांनी, बहुअंशी त्यातल्या लोकांनी आता आर्थिक आंदोलनाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. आणि ही नवी दिशा घेऊन वेलफेअर इकॉनॉमीची वी मुवमेंट आंबेडकरी समूहाचं, आंबेडकरी समाजाचं, बहुजन समाजाचं, बहुजनांचं आर्थिक आंदोलन उभं करत आहे असं मला वाटतं. आणि तीच खऱ्या अर्थानं या चळवळीची, या समाजाची नवी दिशा ठरेल.